आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही पवारांचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे हेडलाईन मिळत नाही. जोपर्यंत शरद पवार हे नाव तोंडात येत नाही तोपर्यंत तुम्ही पण हेडलाईनवर घेत नाही. म्हणजे कॉम्प्रोमाइज करणार. पवार साहेबांच्या एकंदर कारकिर्दीचा, त्यांच्या स्वभावाचा आणि ते पाळत असलेल्या सिद्धांतांची ओळखच झालेली नाही. पवार साहेबांनी आपल्या मुलीला प्रमोट करायला खूप आधीच केलं असतं ना. 25 वर्षाची झाली तेव्हाच सुप्रियाताईला आधी आश्रमशाळेची कामं दिली, आदिवासी शाळेची कामं दिली, दलित समुदायामध्ये काम करण्यासाठी सांगितलं. असं सगळं करत 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 त्यांनी मग तिला राजकारणात प्रवेश दिला. त्यांना जर करायचं असतं त्यांनी 25व्या वर्षी तिला खासदार केलं असतं. सूर्यकांताताई पाटील या पहिल्या NCPच्या महिला मंत्री झाल्या. आगाता संगमा मेघालयामध्ये संगमा साहेबांची मुलगी, तिला मिनिस्टर केलं. तिच्या बदल्यात पवार साहेब सुप्रिया सुळेंना मिनिस्टर करू शकले असते. पण परिवारवाद हा त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. आणि ते नेहमी म्हणतात की जनतेतनं जो येईल तोच पक्ष पुढे निघतो. त्यामुळे असं काही पक्ष कोणाच्या ताब्यात द्यायचा, ते ताब्यात द्यायचं असतं तर विचारावं कोणाला लागलं असतं. डायरेक्ट ते बाजूला झाले असते, अध्यक्षपद तिला देऊन टाकलं असतं. पवार साहेब कुठलाही निर्णय चर्चेशिवाय करत नाहीत. सगळ्यांशी चर्चा करतात आणि त्या चर्चेतला सार ते अंमलात आणतात. त्यामुळे हा जो आरोप आहे हा उगाच आता निवडणुकांच्या तोंडावरती काहीतरी बोलायचं म्हणून बोलला जात आहे. मागासवर्गीय मुलगा इथपर्यंत आलाच नसता. एखाद्या लहान समाजामध्ये जन्मलेला जितेंद्र आव्हाड तुम्हाला कुठे दिसलाच नसता. परिवारवाद, जात, धर्म ह्याच्या पलीकडचा विचार करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचा खरा नेता कोण असेल, बहुजन समाजाचा खरा नेता कोण असेल, ते शरद पवार आहे. सर आज मात्र अनेक वेळा पवारांचंच नाव घेतलं जातं राजकारणात. असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही पवारांचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे हेडलाईन मिळत नाही. आजही महाराष्ट्राचा गेल्या 65 वर्षाचा केंद्रबिंदू कोण आहे? शरद पवार आहे. जोपर्यंत शरद पवार हे नाव तोंडात येत नाही तोपर्यंत तुम्ही पण हेडलाईनवर घेत नाही. आणि शरद पवार नाव आणलं की तुम्ही छोट्यातली छोटी बातमी मोठी करून टाकता. तुम्हालाही फायदा होतो TRPला आणि त्यांनाही पॉलिटिकल फायदा होतो बातमी पसरवायला. अशी 2-3 नावं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव घेतलं की बातमी चालतेच चालते. मागे देखील तुम्ही म्हणलं होते की अजितदादांना उपमुख्यमंत्री पद अनेक चुकी झाली का कुठे? 2019 ही चूक आहे. एरवी मला काय बोलायचं नाही, तेव्हा काय त्यांच्यात घडत होते मला माहीत नाही. पण 2019ला जे काही अजित पवारांनी केलं ही मोठी चूक होती आणि त्यांना माफ करून परत उपमुख्यमंत्री केले ही आमचीही मोठी चूक. सर देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे. हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा सावरकरांनी आणि मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना आणि अशरफ अली थनवी यांनी मार्च 23, 1940ला लाहोर येथे मुस्लिम लीगच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हा ठराव आणला. त्याच्यात अल्लमा इक्बाल पण होते. तेव्हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत जो 2 नेशन थिअरी ज्याला म्हटलं जाते, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ज्यांनी निर्माण केला ते सावरकर आहेत, मोहम्मद अली जिन्ना आहे आणि अशरफ अली थनवी आहे. तर काँग्रेसचा काय संबंध येतो? या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जेवढं योगदान काँग्रेसचं आहे तेवढं योगदान कोणाचंच नाही आहे. तुमची निवडून माणसं तर सांगा की आमच्या माणसांनी हे स्वातंत्र्यासाठी केलं, असं एक तर माणूस सांगा. ब्रिटिशांना बातम्या देणे, काँग्रेसच्या लोकांना अटक करून देणे, ब्रिटिशांच्या हातात सापडवून देणे, याच्या पलीकडे तुम्ही काय केलंच नाही. 1942चं भारत छोडो आंदोलन हे सक्सेसफुल होऊ नये, यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्न कोणी केले? पत्र कोणाचे? दुर्दैव आहे की देशातल्या लोकांचा हा इतिहास विसरला जातो. शॉर्ट मेमरी असते. आमच्यासारखी माणसं काही इतिहास वाचलेली आहेत, त्यांच्याकडे डोक्यात नाही सगळं जात नाही.
काँग्रेस नव्हती तर क्या होता ह्या पुस्तकाचंच प्रकाशन आज त्यांचं. काँग्रेस नसती तर या देशाचे तुकडे तुकडे झाले असते. काँग्रेस नसती तर IIT आली नसती, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस आलं नसतं, भाभा इन्स्टिट्यूट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आलं नसतं, 5 years प्लॅन आला नसता, भिलाईचा प्लॅन्ट लागला नसता. काँग्रेस नसती तर हिराकूडचा डॅम झाला नसता, हे पहिले एअरपोर्ट झाले नसते. तर काँग्रेस होती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा 1945ला दुसरे महायुद्ध संपले तेव्हा 2 राष्ट्र प्रचंड जोरात होते, एक रशिया आणि अमेरिका, आणि दोघांनाही वाटत होतं की आपण जग गिळंकृत करावं. तेव्हा एक थिअरी त्यांनी पुढे केली की नॉन अलाइन मुवमेंट, आम्ही दोघांबरोबरही नाही आहोत, आम्ही तिसरं ह्याच्यात नाही आहोत. तेव्हा त्यांच्याबरोबर नासेर होते, टिटो होते, नंतर क्युबाचे स्वतः नेहरूजी होते. या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण अमेरिकेकडेही जायचं नाही, आणि ती सक्सेसफुल झाली नॉन अलाइन मुवमेंट. तर कुठेतरी विचार केला जाईल असं देखील. आणि असं आहे, त्यांनी 17 जागा मागितल्या आहेत. कुठलीही पॉलिटिकल गोष्ट ही चर्चेनंतरच सुटते. आमची चर्चेची पूर्ण तयारी आहे, कारण का मला प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढी खात्री आहे की तुमच्या हाताने अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही ज्याच्याने BJPला पण होते. कारण का प्रकाश आंबेडकरांची वेगळी भूमिका समजा असेल जी नाही आहे, तर उलट त्यांना कशाला आपण माणसं मागताना मोठंच मागतात, सेटलमेंट करताना विचाराने सेटलमेंट करतात. आणि जेव्हा त्यांच्या आमचे विचार एक आहेत, आमचा उद्देश एक आहे, आमचा गोलपोस्ट एक आहे, तर ते कसे काय आम्हाला सोडून जातील. सर, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार अरे, अशोक चव्हाणांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे. जरांगेंना वारंवार मराठा आरक्षण संदर्भात आश्वासन मिळालं. जरांगेंना चढवलं कोणी? आम्ही नाही चढवलं. ओबीसीचं आंदोलन उभं केलं कोणी? आम्ही नाही केलं. निवडणुकांच्या आधी मराठा आणि ओबीसी याच्यात संघर्ष पेटावं ही सत्ताधाऱ्यांची इच्छा होती, आमची नव्हती. तेव्हा पण मी तेच बोलत होतो की हे करू नका, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राचं बिघडवू नका, कारण का गावामध्ये 12 बलुतेदार राहतात, मराठा राहतात, त्यांच्यामध्ये संघर्ष करून काय फायदा होता? नाव्यांनी मराठ्यांचे केस कापू नयेत, हे काय बोलणं झालं? मग मराठा नेत्यांनी सांगायचं कुठल्याही भाजीवाल्याकडनं तुम्ही भाजी घेऊ नका. अरे याच्याने अख्खा महाराष्ट्र बिघडेल ना, त्याची तर काळजी घ्या. दूधवाल्याकडनं दूध घेऊ नका का, तर तो गवळी आहे. अशा जातीवर जर गेला तर गावचे व्यवहार बंद पडतील. होण्यासाठी निघाला होता, तुम्ही अडवलात ना त्यांना. त्यांच्या किती भिक्कूंना मारलं तेव्हा तुम्ही. हा इतिहास आहे, हा इतिहास कोणाला बदलता येत नाही ना. भिक्कूंच्या झालेल्या हत्या, चरवाकची झालेली हत्या, याच्यावर चर्चा करायची का? माझी तर कधीच आहे. बौद्ध धर्माला रोखण्यासाठी काय काय करण्यात आलं, हे विषय खरे काढू नयेत, पण का काढतात मला समजत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.